आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज. तळ्यामध्ये आपल्याला मोठ्या पद्धतीने पाऊस येतो, पण कर्नाटकची जे काही सरकार आहे तिथं बेकायदेशीररित्या हिप्परगी डॅम असेल किंवा आलमट्टी असेल ते तटवलं जातं आणि पाण्याचा पुरवठा एवढ्या मोठ्या पद्धतीनं आहे. जे शिरोळ तालुक्यातलं हे जे जुने जाणवड आहे ते शेवटचं गाव आहे, महाराष्ट्राचं शेवटचं टोक आहे. सगळे म्हणजे कोल्हापूरकडे आणि इकडून सांगलीकडचं येणारं जे पाणी आहे ते पूर्णतः पाणी आमच्याकडं तुंबतं आणि साठवतं आणि त्याच्यामुळे आमची शेतीचं नुकसान मोठ्या पद्धतीनं होतं. आणि त्याच या नेमकं उलटं आपला जो मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने तिथं आपल्याकडे राजापूर धरणामध्ये जे काय पाणी साठवलं जातं, पलीकडे कर्नाटक सरकारची किंवा कर्नाटकची जी लोक आहेत ते पाणी सोडत नाहीत म्हणून जेसीपीने ते धरण पडायला येतात आणि तिथं फक्त 60 क्युसेक विसर्ग प्रति सेकंद हे पाणी तिथून कर्नाटकच्या दिशेने होतं. आणि इकडची जी दूधगंगा नदी आहे ती गेल्या वर्षी 15 वेळा ती नदी कोरडी पडली. 15 वेळा नदी कोरडी. तर अशा परिस्थितीमध्ये कर्नाटक राज्य सरकारनं महालक्ष्मी नावाची योजना ती तिथं त्या कल्लोळ बंधाऱ्याच्या तिथं अस्तित्वात आलेली आहे त्यांच्या हाती. म्हणजे त्यांच्या म्हणजे 500 मीटर म्हणजे आता जी प्रस्तावित योजना आहे म्हणजे आता इचलकरंजीची प्रस्तावित योजना आणि त्यांची हात फक्त 500 मीटर अंतरावर आहे. मग एकाच वेळेला जर कर्नाटक हद्दीतनं पण पाणी उपसत असतील आणि महाराष्ट्र राज्य म्हणजे इथून जर इचलकरंजीनं पण जर पाणी उपसा करू लागली तर इकडचा जो परिसर आहे तो पूर्ण दुष्काळ सदृश परिस्थिती राहणार आहे. आम्हाला प्यायला पाणी भेटणार नाही, आमच्या जनावरांना पाणी भेटणार नाही आणि आमची सिंचन व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त होणार. त्याचा इतका वाईट परिणाम होणार की आमची सगळी जी लोक आहेत, जी आत्ताची जलसमृद्धता दिसते, जी आत्ताची आमच्याकडे जे साधनसामुग्री किंवा आर्थिक सुबत्ता दिसते ती काही कालावधीनंतर आमची पूर्णतः नष्ट होणार. आणि त्याच्यामुळं आम्हाला सरकारला अशी विनंती करायची की मुख्यमंत्री महोदयांनी यातली कुठलीही तांत्रिक बाब लक्षात न घेता त्यांनी ही योजनेची घोषणा केली आहे. आमची एक मुख्य अशी मागणी आहे की आता तुम्ही सैनिक टाकळी असेल, दोन्ही दानवाड असतील, दत्तवाड, घोसरवाड या गावांनी एक मुख्य ही योजना हद्दपार व्हावी आणि रद्द व्हावी यासाठी गाव सभेचा ठराव घेतला. आमची एकच मागणी आहे की मुख्यमंत्री महोदयांनी ही योजना कायमस्वरूपी बरखास्त करा आणि अशा स्वरूपाचं तुम्ही जे काय ड्राफ्टिंग किंवा तुमचं जे काय असेल तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना आमच्या ह्या सगळ्या ग्रामस्थांचा, पशुपालकांचा आणि शेतकऱ्यांची ह्या भावना आपण सरकारपर्यंत कळवाव्या. जर का आमच्या भावना म्हणजे दुर्लक्षित केली तर आमचं दोन्ही दानवाड आम्हाला कर्नाटकामध्ये घ्या अशा पद्धतीचा आम्ही गावसभेचा ठराव करू. आम्ही कर्नाटकमध्ये नदी घेऊनच जाऊ. तुम्ही मोटर कुठं बसवताय, तुम्ही पाणी कोणाचं उपसताय ते तुमचा निर्णय. अशा पद्धतीची आमची ही भावना आहे. आपण ह्या सगळ्या भावनाचा आदर करून प्रशासनाला अशी विनंती करा की ही योजना इथल्या नागरिकांच्या आरोग्याशी, इथल्या नागरिकांच्या संपूर्ण जलसमृद्धता नष्ट होण्याची आहे आणि तुम्ही ही योजना कायमस्वरूपी बरखास्त करावी अशी इथल्या जनतेची पूर्ण मागणी आहे. ती मुख्यमंत्री महोदयांनी करावी अशी आमची विनंती. म्हणजे तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या भावना मांडल्या, म्हणजे सगळ्यांच्या वतीनं आपण ज्या भावना मांडल्या त्याच्यामध्ये जे मुद्दे मांडले ते मुद्दे तुम्ही लेखी पण अहवालामध्ये मांडलेले असतील. आपल्या ज्या निवेदनात मला आता देणार आहे त्याच्यात मांडलेले असतील. तर 2 भाग आहेत की तुमच्या ज्या ह्या तीव्र भावना आहेत, उन्हाळ्यामध्ये आपली नदी कोरडी पडते आणि त्याच्यामुळं आपल्याला पाण्याची अडचण निर्माण होते. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये एक योजना आहे, ही एक योजना आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होते. त्याच्या तुमच्या भावना आहेत. त्यांनी माझे तानसाहेब आहेत, माझे वरिष्ठ सदस्य आहेत, त्यांना मी पर्सनली भेटू सांगतो आणि आपण जे निवेदनामध्ये मुद्दे मांडलेले जे हे आहे म्हणजे आता 4-5 मुद्दे मांडले. आणखीन एक सर माझं 4-5 मुद्दे मांडले. त्याचं जे निवेदन दिले ते निवेदन आता माझ्या नावाने तुमच्या नाव हां. तर माझी तुम्हाला याच्यात मुख्यमंत्री एक माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या नाव रोज मेल करतो सर, करता रोज सकाळी मेल करतो. पण आता ते तुमचं पर्सनल मेल जातील ना ते. आपल्याला तुमची ज्या भावना आहेत त्या ऑफिस म्हणजे प्रशासनामार्फत कळवायच्या. तर आता हे माझ्या नावाने असल्यामुळे हे मी आणि माझ्याकडनं कलेक्टर सरांना आम्ही कोल्हापूरचं जे मुख्यमंत्री कार्यालय आहे ना तिथून आम्ही 4 वेळा निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले. त्याच्या प्रती पण आपल्याकडे त्याचीच एक प्रत आम्हाला द्या. म्हणजे आम्ही माझ्या प्रशासनामार्फत माननीय जिल्हाधिकारी महोदयमार्फत, विभागीय आयुक्तमार्फत तुमचं निवेदन काय म्हणू आपण कायदेशीररित्या किंवा ऑफिशियली माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत जाईल. ते मेलवरच जाईल तर ते फास्ट जाईल. आणि
हां, आणि म्हणजे त्याचा तुमचा कॉग्निझन्स तुम्ही पर्सनल पाठवता त्याचा कॉग्निझन्स आणि ऑफिस मार्फत गेलेल्या निवेदनाचा कॉग्निझन्स तुम्ही एकत्रित घेतला पाहिजे. तुमच्या भावना दुसरा एक लवकर मुद्दा सर, आमच्या ह्या भागातले जे शेतकरी आहेत, त्यांनी काळमोडी धरणाच्या धरणग्रस्तांना जमिनी दिली. तर जमिनी दिल्यानंतर आम्हाला जे सुळकूट धरण आहे, सुळकूट धरणातनं खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे काळमोडी धरणातला गळतीचं मोठ्या पद्धतीनं प्रमाण आहे आणि मार्च एप्रिल मेमध्ये सुळकूट धरणातलं पाणी इकडे येत नाही. 12 वेळा नदी इथं आटलेली आहे. आमच्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, जमिनी दिल्या असताना सुद्धा आम्हाला इथं पाणी भेटत आणि जे काय उपसाबंदी लागली जाते ती सातत्याने दरवर्षी आमच्याकडे उपसाबंदी असते. पलीकडे कृष्णाने ह्या वर्षी मला वाटतं ह्याच वर्षी उपसाबंदी लागली. मग ही जर पाणी पुरवठा जर योजना आली तर आम्हाला कायमस्वरूपी उपसाबंदीला जानेवारीपासूनच उपसाबंदी चालू होईल. कारण का तुमचं प्रायोरिटी आहे की पिण्याच्या पाण्याला पहिला प्रायोरिटी आहे. ही सगळ्यांचीच आहे ती प्रायोरिटी. हां, ती जर योजना आली तर आमच्या म्हणजे शेतीची जी काय सिंचन व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त होणार आहे. आम्ही तुम्हाला जमिनी दिल्या, तुमच्या ज्या काळमोडी धरणाचे धरणग्रस्तांना जमिनी दिल्यात, आम्हालाच पाणी गेले. ती योजना झाल्यापासून धरणग्रस्तांना जमिनी दिल्यापासून आम्हाला इकडे पाणी भेटतं. असं असताना आमच्या मानगुटीवर ही राधाकृष्ण जी काय पाणी उपसा योजना आहे ही योजना खूप भयानक असणार आहे आणि इथल्या शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. तुमच्या ज्या भूमिका आहे ती तुमच्या दृष्टीने योग्य आहे आणि तुम्ही जे आपल्या भावना मांडलेल्या आता हा जो विषय आहे ती धोरणात्मक आहे हे तुम्हालाही माहिती आहे, मला पण माहिती. तुम्ही जसं पाठपुरावा कराल तसं आम्हीही पाठपुरावा करू आणि आमच्या वरिष्ठांच्या निदर्शनाचा आणू. परंतु जो निर्णय होईल तो माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा वरिष्ठ शासन स्तरावरच ह्याच्यामध्ये होईल. त्याच्यामुळं आमच्याकडनं तुमच्या भावना आणि प्रांतसाहेब CM साहेबांच्या ऑफिसपर्यंत जातील आणि पर्सनली मी माझ्या वरिष्ठांना ह्याच्यावर तुम्ही जे 4-5 मुद्दे मांडले जर ते माझ्याही लक्षात राहिले की काळमवाडीचं आहे ते पण आम्ही सांगू. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याकडून जे मेल जात आहे आणि CM साहेबांकडनं जे आमच्याकडून जे जाईल त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या जशा सूचना येतील त्याच्यानुसार पुढची कारवाई होईल. परंतु निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते इथं किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांमध्ये किंवा जे ऑफिसेस आहेत त्याच्याऐवजी ते CM ऑफिसमध्ये CM ते साहेब आम्हाला समजलं ना. इचलकरंजीमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयानेच स्वतःच्या तोंडानेच घोषणा केली ना. आता त्यानेच आपली ही योजना बरखास्त केलीची सुद्धा तेच करायला पाहिजे ना, मुख्यमंत्री साहेबच करा. आम्ही तुमच्या भावना तिथपर्यंत नक्की पोचू बरोबर आणि त्याच्यासाठी आमच्या ऑफिशियल मार्फत बी पोचू आणि आमचे पर्सनली आम्ही हे विषय सांगू सर्वांना सांगू. कारण आमची मीटिंग असते रेग्युलर VC असते त्याच्यामध्ये आम्हाला ते आम्ही जिल्हाधिकारी महोदय योग्य जर सकारात्मक निर्णय जर राज्य शासनाने नाही घेतला तर आम्ही 15 ऑगस्ट झाल्यानंतर सर आम्ही जलसमाधी घेणार आहोत. आमच्या नागरिक महिला आणि ग्रामस्थाच्या वतीनं जिथं जी योजना ज्या ठिकाणी होती संगमभूमी त्या संगमाच्या तिथं जाऊन या तलाठी कार्यालयापासून त्या संगमापर्यंत पैदल जाऊन त्या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेण्याचा आमचा हा विषय आहे. आता ते घेऊन येत प्रशासनाच्या वतीनं आणि अधिकारी आमच्या भावना आहेत. विनंती की तुम्ही ते घेऊन येत. कारण जोपर्यंत इथं मुख्यमंत्री महोदय किंवा जलसंपदा मंत्री महोदय म्हणजे योजना ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे तिथं तुमची एखादी बैठक घेण्यासाठी जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही पण तिथं तुम्हाला जोपर्यंत आउटपुट कळत नाही. कारण निर्णय घेणारे जे व्यक्ती आहेत धोरणात्मक निर्णय घेणारे ते मंत्रालयात आहेत आणि तिथं तुमची बैठक लागली आणि बैठकीमध्ये तुमच्या ह्या सगळ्या मुद्द्यांचा म्हणू आपण जे तुम्ही 1 ते 5, 6, 7 मुद्दे मांडले त्या मुद्द्याच्या अनुषंगाने तुम्ही तिथं तुमची बाजू